श्री गुरुचरित्र अध्याय 47 शूद्रवर प्रदानं नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वती नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम सिद्धमणे नाम धारकासी अपूर्व एक कथा वर्तली परियेसी श्री गुरुचरित्राति कौतुकेसी परम पवित्र ऐक पहा। गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती जाहली अपारू भक्त होता एक शूद्रू नाम तया पर्वतेश्वर त्याच्या भक्तीचा प्रकारू सांगे नायका मनस्थिरू भक्ती केली श्री गुरु काया वाचा मने करुनी श्री गुरु नित्य संगमासी जात असती अनुष्ठानासी मार्गे तो शूद्र परियेसी आपुले शेती उभासे श्री गुरु ते नित्य देखोनी येई धावत शेतातूनी साष्टांगी नमन करुनी पुनरपि जाय आपुले स्थान माध्यान्ह काळ मठासी येता मागुती नमस्कारी परियेसी ऐसे किती दिवस वर्षी शूद्र भक्ती करीत असे श्री गुरु तयासी न बोलती नमन केलिया उगीच असती येणे विधी बहुकाळ क्रमिती आला शूद्र नमस्कार नमन करिता शूद्रासी कुसती श्री गुरु संतोषी कार्य नित्य कष्ट तोसी आड पडतोसी येऊन या तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारून शूद्र विनवी कर जोडून शेत आपुले पिकावे श्री गुरु कुसती तयासी काय पेरिले तुझ्या शेतासी शूद्र म्हणे यावनाळ बहुवसी पीक जाहले तुझे धर्मे तुम्हासी नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता पोटरे येतील आता आता तुझे निधर्मे जेवू स्वामी यावे शेतापाशी पाहावे अमृत दृष्टीसी तू समजता प्रतिपाळीसी शूद्र म्हणून नुपेक्षावे श्री गुरु गेले शेतापाशी पाहुन म्हणती त्या क्षुद्रासी सांगेन तुझ जरी ऐकसी विश्वास होईल बोलाचा जे सांगेन तुझ एक वाक्येसी जरी भक्तीने अंगीकारीसी तरीच सांगू परियेसी एको भावे त्वाम करावे शूद्र विनवी स्वामी आसी गुरुवाक्य कारण आम्हासी दुसरा भाव मजपाशी नाही स्वामी म्हणत असे मग निरोपिती श्री गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी परतोनी येऊ माध्यान्येसी तव सर्व पीक कापावे ऐसे सांगोनी शूद्रासी श्री गुरु गेले संगमासी शूद्र विचार करी मानसी गुरु वाक्य मज कारण शीघ्र आला ग्रामात अधिकारी यासी विनवीत खंडोनी ध्यावे आपुले शेत गत संवत्सराप्रमाणे देईन धान्य अधिकारी म्हणते त्यासी पीक जाहले बहु शेतासी म्हणून गुतका मागतोसी अंगीकार न करू जाण नाना प्रकारे विनवी त्यासी द्विगुण देईन गत संवत्सरेसी अंगीकारिले संतोषी वचनपत्र लिहून घेती आपण अभयपत्र घेऊन लोक मिळवून तत्क्षणी गेला शेता संतोषोनी कापीन म्हणे वेगेसी काबू आरंभिल पिकासी स्त्री पुत्र वर्जिती त्यासी पाषाण घेऊन स्त्री पुत्रांसी मारू आला तो शूद्र समस्तांते मारी येणे परी पळत आली गावा भीतरी आड पडती राजद्वारी पिसे लागले पतीसी पीक होते बहु असी कापून टाकीतो मूर्खपणेसी वर्जिता पहा मी त्यासी पाषाण घेऊन मारितो संन्यासी यतीश्वराचा बोले पीक सर्व ही कापिले
अमुचे जेविते भाण गेले आणि कामासा भक्षितो आम्ही अधिकारी म्हणती तयांसी कापिना कापुल्या शेतासी पत्र असे आम्हा पाशी गतवत सत्श्रेसी द्विगुण द्यावे वर्जावया माणसे पाठविती नायके शूद्र कवणी गती शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती पेवी धान्यासे ते देईन जाऊनी सांगते अधिकारी आसी आम्ही सांगितले त्या क्षुद्रासी त्याने सांगितले तुम्हासे विनोदासे पर्येसा जरी भीतीला अधिकारी तरी धान्य देईन आताची घरी गुरे बांधीन त्यांचे द्वारी पत्र आपण दिले असे अधिकारी म्हणती तयासी आम्हा चिंतासे कायसे पेवे ठाऊकी असती आम्हासी धान्यासे अपार इतुके होता शूद्र देखा पीक कापिले मन पूर्वका उभासे मार्गे ऐका श्री गुरु आले परतोनी नमन करून श्री गुरुसी शेत कापिले दाविले त्यांसी श्री गुरुनाथ म्हणती तयासी वाया कापिले म्हणून विनोदे तुझ सांगितले तुवा निर्धारे कापिले म्हणे तुमचे वाक्य बले तेची कामधेनु मज ऐसे ऐकोनी श्री गुरु म्हणती निर्धार असेल तुझे चित्ते होईल अत्यंत फळश्रुती चिंता न करी म्हणून या ऐसे सांगून श्री गुरुनाथ आले आपण ग्रामात सवे शूद्रासे येत आपुळे घराप्रती गेला उसावया लोक येती समस्त होतसे त्याचे घरी आकांत स्त्री पुत्र सर्व रुदन करीत म्हणती आमुचा ग्रास गेला शूद्र समजता संभोखिंद करी चिंता राहा सुखी गुरु सोय नेणीचे मूर्खी कामधेनु असे वाक्य त्यांचे एकेकाचे सहस्र गुण अधिक लाभाल तुम्ही जन स्थिर करा अंतःकरण हानी नव्हे मी जाणे नर म्हणता तुम्ही त्यासी शिवमुनी असे भरबसी असेल कारण पुढे आम्हासी म्हणून निरोपिले ऐसे मज श्री गुरु कृपा होय जासी दैन्य कैंचे असे त्यासी निधान जोडले आम्हासी म्हणून तो शूद्र सांगत असे नाना परीने स्त्री पुत्रांसी संभोखितसे शूद्र अति हर्षी इष्ट वर्ग बंधुजनासी येण्याची रीती सांगत असे समस्त राहिले निवांत ऐसे 8 दिवस क्रमित वारा वाजला अतिशीत ग्रामीणचे पीक नासले समस्त राष्ट्रींचे पीक देखा शीते नासले सकळी का पर्जन्य पडिला अवकाळी का मूळ नक्षत्री परियेसा ग्राम राहिला पिके वीण शूद्र शेत वाढले दशगुण वाढले यावनाळ सगुण एकेका 11 परगडेंसी पीक झाले अत्यंत समस्त लोक विस्मय करीत देश राहिला स्वभावे दुष्कृत महाश्चर्य झाले देखा ते शूद्र स्त्री संतोषोनी शेताली पूजा घेऊनी अवलोकितसे आपुले नयनी महानंद करीतसे येऊनी लागे पतीचे चरणी विनवीतसे कर जोडूनी बोले मधुर करुणा वचनी क्षमा करणे म्हणतसे अज्ञानमध्ये अति वेष्टिले नेणता तुम्हासी अति निंदिले श्री गुरु काहींचा काय ऐसे म्हणितले क्षमा करणे प्राणेश्वरा ऐसे पतीसी विनबोनी शेतींचे पांडवांचे पूजोनी विचार करीती दोघे जणी श्री गुरु दर्शना जावे आता म्हणून सर्व आयतीसी पूजो आली श्री गुरुसी स्वामी पुसती तयांसी काय वर्तमान म्हणून या दोघे जण स्तोत्र करीती जय जया शिवमुनी म्हणती कामधेनु कुळदैवती तुझी आमुचा देवराया तुझे वचन मृत आम्हा चिंतामणी प्रकार महिमा
पूर्ण झाले आमुच काम्य शरण आलो तुझ आजी भक्तवत्सल ब्रीदख्याती आयसे जगी तुझ वानिती आम्ही देखील दृष्टांती म्हणून शरणी लागले नाना प्रकारे पूजा आरती शूद्र स्त्री करीतसे भक्ती श्री गुरु संतोषले अति प्रीती म्हणती लक्ष्मी अखंड तुझे घरी निरोप घेऊन दोघे जण गेली आपुले आश्रमासी जाण करिता मास काळक्रमण पीक जाहले अपार गत संवत्सराहून देखा शतगुण जाहले धान्याधिका शूद्र म्हणतसे ऐका अधिकारी यासी बोलावून शूद्र म्हणे अधिकारी यासी पीक गेले सर्व गावासी रीता दिसतसे कोठारासी आपण देईन अर्धवाटा गत वत्सर द्विगुण तुमासी अंगीकृत होय परियेसी धान्य जाहले बहुवसी शताधिक गुण देखा देईन अर्ध भाग मी संतोषी संदेह न करा हो मानसे अधिकारी म्हणती तयासी धर्म हानी केवी करू गुरु कृपा असता तुझवरी पीक जाहले बहुता परी नेऊनिया पुले घरी राज्य करी म्हणती त्यासी संतोषोनी शूद्र देखा विप्रांसी वाटी धान्याने का घेऊन गेला सकळी का राजवाटा देवुनी सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुचरित्र महिमा परियेसी दृढ भक्ती असे सदा जासी कैंसे दैन्यतया घरी सकळाभीष्ट तयासी होती लक्ष्मी राहे अखंडिती श्री गुरु सेवा भाव भक्ती म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे शूद्रवर प्रदानं नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु संख्या 63 यथार्थ श्री गुरुचरित्र शूद्रवर प्रदानम नाम अध्याय 47. पर्वतेश्वराला पीक कापण्याची गुरु आज्ञा. सिद्ध मुनींनी हे कथानक पुढे सांगावयास सुरुवात केली. हे गुरुचरित्र परम पवित्र आहे, ते तू भक्तिभावे ऐक. पूर्वी एक अभूतपूर्व घटना घडली. श्री गुरु गाणगापूरला असताना त्यांची सर्वदूर कीर्ती पसरली होती. त्यांचा पर्वतेश्वर नावाचा एक भक्त होता. त्याने कशी भक्ती केली ते मी सांगतो. त्याने काया वाचा मनाने श्री गुरूंची भक्ती केली. श्री गुरु सकाळी स्नान संध्यादी करण्याकरिता रोज संगमावर जात असत. मठातून संगमावर जाण्याच्या मार्गावरच पर्वतेश्वराचे शेत होते. श्री गुरूंना पाहून तो धावत येऊन नमस्कार करी व परत आपल्या स्थानी जात असे. दुपारी मठात परत येतेवेळी तो पुन्हा धावत येऊन श्री गुरूंना नमस्कार करी व परत आपल्या कामाला निघून जाई. असे कितीतरी वर्ष चालले. श्री गुरु त्याच्याशी काहीच बोलत नसत. नमस्कार केल्यावर ते मौन राहत. असा बराच काळ लोटला. पर्वतेश्वराची भक्ती नेमाने सुरू होती. एके दिवशी तो नमस्काराला आला असता संतोष होऊन श्री गुरु म्हणाले, अरे तू असे रोज कष्ट का करतोस? असा आडवा का होतोस? तुझ्या मनात काय इच्छा आहे ते सांग. पर्वतेश्वर हात जोडून म्हणाला, माझे शेत चांगले पिकावे. तेव्हा स्वामी म्हणाले, तुझ्या शेतात काय पेरले आहे? तो म्हणाला, स्वामी जोंधळे पेरले आहेत. तुझ्या कृपेने पीक चांगले येत आहे. तुम्हाला नित्य नमस्कार करतो तेव्हा दाण्याची कणसे अधिक चांगली दिसतात. तुझ्या कृपेने आम्हाला भरपूर अन्न मिळणार आहे. स्वामी शेतापाशी येऊन अमृत दृष्टीने पाहावे. तुम्ही सर्वांचा प्रतिपाळ करता. मी क्षुद्र म्हणून माझा अवहेर करू नका. तेव्हा श्री गुरु शेतापाशी गेले. ते शेत पाहून स्वामी म्हणाले, तू माझे ऐकणार असशील तर सांगतो. माझ्यावर विश्वास ठेव. मी जे सांगेन ते तू भक्तिभावे अंगीकार करशील तरच सांगतो. एकोभावे करायला पाहिजे.
तेव्हा पर्वतेश्वर म्हणाला, स्वामी, गुरुवाक्य मजसाठी प्रमाण आहे, दुसरा भाव माझ्या मनात नाही. तेव्हा श्री गुरु म्हणाले, आम्ही संगमावर जातो, दुपारी परत येऊ, तोपर्यंत सर्व पीक कापून काढावे. असे सांगून श्री गुरु संगमावर निघून गेले. निर्धाराने पीक कापले. पर्वतेश्वर मनात विचार करू लागला, श्री गुरूंचे वाक्य मला वेद वाक्यासारखे आहे. तसाच तो गावात गेला. अधिकाऱ्यांना म्हणाला, माझे शेत खंडून द्यावे, मी गतवर्षीप्रमाणेच धान्य देईन. तेव्हा अधिकारी म्हणाले, शेतात पीक चांगले आले म्हणून तू मक्ता मागतोस, पण आम्ही देणार नाही. तेव्हा तो पर्वतेश्वर विनवणी करू लागला, म्हणाला, मागील वर्षापेक्षा दुप्पट धान्य देईन. तेव्हा सर्व अधिकारी कबूल झाले व तसे त्याच्याकडून वचनपत्र लिहून घेतले. लगेच लोक जमवून समाधानाने शेताचे पीक कापावयास गेला. कापावयास सुरुवात केली तेव्हा त्याची पत्नी व मुले येऊन त्याला विरोध करू लागले. तेव्हा त्याने स्त्री पुत्रांना बाजूला केले तरी ते ऐकत नव्हते. तेव्हा दगडाने त्यांना मारू लागला. तेव्हा ती मंडळी गावात पळून गेली. त्यांनी अधिकाऱ्यांना जाऊन सांगितले. त्याची पत्नी म्हणाली, माझ्या पतीला वेळ लागले आहे, पुष्कळ पीक आले आहे, ते तो मूर्खपणे कापून राहिला. आम्ही नको म्हटले तर आम्हाला पाषाण घेऊन मारायला लागला. संन्यासी यतीश्वराच्या म्हणण्याप्रमाणे त्याने पीक कापले. आमची जेवणाची सामग्री गेली. पुढच्या महिन्यात चांगले पीक हाती आले असते, ते सर्व वाया गेले. त्यावर अधिकारी म्हणाले, शेतातील पीक त्याला कापायचे आहे तर कापू दे, गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट धान्य देईन असा करार त्याने लिहून दिला आहे. अधिकाऱ्यांनी पर्वतेश्वराला विरोध करण्यासाठी माणसे पाठविली. तेव्हा तो म्हणाला, अधिकाऱ्यांनो, भीती वाटत असेल तर पेवात ठेवलेले धान्य देतो. पेवा म्हणजे जमिनीतील खोल भुयार. तेव्हा तसा निरोप अधिकाऱ्यांना दिला. ते म्हणाले, काय गंमत आहे पहा, तुम्ही त्याला शेत कापू नको म्हणून निरोप दिला, तर उलट त्यानेच परत निरोप दिला की वचनपत्रावर विश्वास नसेल तर आताच घरी असलेले धान्य देतो, नाहीतर माझी गुरेढोरे अधिकाऱ्याकडे नेऊन बांधतो. तेव्हा अधिकारी म्हणाले, आम्हाला काही चिंता नाही, आम्हाला माहीत आहे की त्याचे पेव धान्याने भरलेले आहे. इकडे पर्वतेश्वराने शांतपणे आपल्या शेतातील पीक कापून काढले व मार्गात येऊन उभा राहिला. श्री गुरु येताच त्यांना नमन करून पीक कापलेले शेत दाखविले. तेव्हा श्री गुरु म्हणाले, अरे तू शेत उगीच कापलेस, मी गमतीने म्हणालो होतो, पण तू ते निर्धाराने कापून काढले. तेव्हा तो म्हणाला, आपले वाक्य मला प्रमाण आहे, हीच माझी कामधेनू आहे. त्यावर श्री गुरु म्हणाले, तू निर्धाराने कापलेस, आता तू चिंता करू नकोस, तुला उत्तम फळ मिळेल. गावात दुष्काळ, पर्वतेश्वराचे शेतात 10 पट पीक, असे सांगून श्री गुरु मठाकडे गावात निघाले. सोबत पर्वतेश्वरही आला. तो आपल्या घरी गेला. त्याच्या घरी लोक विचारायला आले. त्याच्या घरी आकांत चालला होता. त्याची बायका मुले रडत होती. तोंडचा घास गेला असे म्हणून त्याच्या पत्नीने टाहो फोडला. तेव्हा पर्वतेश्वर म्हणाला, अरे काही काळजी करू नका, आपण सुखी राहू. तुम्हाला श्री गुरूंचा महिमा कळत नाही, तुम्ही मूर्ख आहात. श्री गुरूंचे वाक्य म्हणजे कामधेनू आहे, एकेकाचे 1000 पट धान्य प्राप्त होईल. मन स्थिर ठेवा, आपले काहीही नुकसान होणार नाही, याची मला खात्री आहे. श्री गुरूंना तुम्ही नर म्हणता, अरे ते प्रत्यक्ष शिवमुनी आहेत. या कृतीत आपले काहीतरी कल्याण लपलेले असेल म्हणून आपल्याला शेत कापावयास सांगितले. ज्यांच्यावर गुरुकृपा होते त्यांना दैन्य कसे असणार? हा तर आपल्याला मोठा ठेवाच लाभला आहे. पर्वतेश्वर नाना प्रकारे आपल्या स्त्री पुत्रांची समजूत घालीत होता. तसेच तो इतर नातेवाईक व मित्रमंडळींना सांगत असे. मग सारे लोक शांत राहिले. 8 दिवसानंतर अत्यंत थंड वारे वाहू लागले. त्या वाऱ्यांमुळे गावातले सर्व पीक नासले. समस्त राष्ट्राचे पीक नासले. मूळ नक्षत्रावर पाऊस पडून नाश झाला.
गाव नापीक ठरले, शूद्राचे पीक 10 पट वाढले. जोंधळ्यांच्या कापलेल्या एका मुळाला 11 अंकुर फुटून त्याला जोंधळ्यांची कणसे लागली. एवढे पीक आले तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले. देशाचा दुष्काळापासून बचाव झाला. त्या पर्वतेश्वर पत्नीला अतिशय आनंद झाला. ती शेतावर पूजा करण्यासाठी आली. शेताकडे पाहून ती उत्साहित झाली. येऊन पतीच्या चरणावर मस्तक ठेवले, विनवणी करून म्हणाली, हे स्वामी, मला क्षमा करा. मी अज्ञानरूपी अंधकारात भटकत होते. अजाणतेपणे मी तुमची निंदा केली. श्री गुरूंची चेष्टा करून त्यांची अवहेलना केली. हे प्राणेश्वरा, मला क्षमा करा. नंतर शेतात पांडवांची पूजा केली व गुरुदर्शनाला जाण्याचा निर्धार केला. पांडवांच्या अश्वमेध प्रसंगी श्रीकृष्णाने जे शेतकरी पांडवांची पूजा करतील त्यांची पिके उत्तम मिळतील असा वर दिला. तेव्हापासून शेतकरी शेतातील खड्यावर पांडवांची स्थापना करून पूजा करतात. सर्व तयारी करून दोघे श्री गुरूंच्या पूजेसाठी आले. तेव्हा श्री गुरूंनी त्याची चौकशी केली. दोघेही स्वामींची स्तुती करू लागले. ते म्हणाले, हे जय जया शिवमुनी, तू आमचे कुलदैवत कामधेनू आहे. तूच आमचा देव आहेस. तुझी आज्ञा आम्हाला अमृततुल्य आहे. तुमचे वचन हे आमच्यासाठी चिंतामणीच आहे, अर्थात इच्छिलेले देणारा मणी. आमची इच्छा पूर्ण झाली. हे स्वामी, आम्ही आपणाला शरण आलो आहोत. भक्तवत्सल हे तुमचे ब्रीद आहे. अशी तुमची जगात ख्याती आहे आणि हे आम्ही आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. असे म्हणून दोघांनीही स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवले. नाना प्रकारे पूजा करून आरती केली. पर्वतेश्वर पत्नीने भक्तिपूर्वक पूजा केली. स्वामी संतुष्ट झाले आणि वर दिला. ते म्हणाले, तुमच्या घरी सदैव लक्ष्मीचा वास राहील. कोणतेही दैन्य राहणार नाही. असा निरोप घेऊन ते आपल्या घरी निघून गेले. 1 महिना झाला. अपार पीक आले. गतवर्षापेक्षा शतपटीने पीक आले. पर्वतेश्वराने गावच्या अधिकाऱ्यांना बोलावून सांगितले, सर्व गावात पिकांची नासाडी झाली आहे. कोठारे रिकामी झाली आहेत. माझ्या शेतातील अर्धे धान्य मी गावासाठी देतो. वास्तविक गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट धान्य देण्याचा मी करार केला आहे, परंतु माझ्या शेतात शतपटीने जास्त धान्य आले आहे. त्यामुळे मी स्वखुशीने गावासाठी माझ्या शेताचे अर्धे धान्य देत आहे. याबाबत संदेह करू नका. तेव्हा अधिकारी म्हणाले, आपल्या कराराप्रमाणेच मला धान्य द्या. धर्मनीती हेच सांगते. तुझ्यावर गुरुकृपा झाली आहे. तुझ्या शेतात अपार पीक झाले. ते सर्व आपल्या घरी घेऊन जा आणि सुखाने राहा. तेव्हा पर्वतेश्वराने आनंदित होऊन अधिकाऱ्यांना वाटा देऊन सर्व ब्राह्मणांना धान्य दिले. सिद्ध नामधारकाला म्हणाले, गुरुचरित्राचा महिमा अपार आहे. ज्यांची श्री गुरूंवर दृढ भक्ती आहे त्यांच्या घरी दैन्य राहू शकत नाही. त्याला सकळ अभीष्ट प्राप्त होतात. त्याच्या घरी लक्ष्मी अखंड वास करते. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 47. ओम तत्सत.